नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स ॲट एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 या अंतर्गत आपण सामान्य ज्ञान या घटकाची प्रश्नावली आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, सामान्य ज्ञान या घटकावर आधारित आपल्याला तब्बल 30 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. म्हणजेच 30 क्वेश्चन आपल्याला MCQ आन्सर्स त्याचे द्यायचे असतात. विद्यार्थी मित्रो, या घटकाअंतर्गत आपल्याला इतिहास, भूगोल तसेच सामान्य ज्ञान, विद्यार्थी मित्रो यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान यासहित आपल्याला चालू घडामोडी म्हणजेच आजच्या तारखेला कुठल्या नवीन घडामोडी झाल्यात या संदर्भातही प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर सामान्य ज्ञानामध्ये फक्त करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी नाही आहेत, ही बाब आपण लक्षात घ्यावी. तर चला पाहूया आजची आपली प्रश्नावली. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न क्रमांक 1. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? 1. जाम, 2. पैठण, 3. देहू, 4. आपेगाव. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 जाम करेक्ट उत्तर होय. तर पैठण एकनाथ महाराजांचे जन्मगाव, देहू तुकाराम महाराजांचे जन्मगाव, तर आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव, हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3. सरदार वल्लभभाई पटेल, 4. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण? विद्यार्थी मित्रो, राष्ट्रगीत नाही, राष्ट्रीय गीत हे विचारलं आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. तर ऑप्शन 1 बंकिमचंद्र चॅटर्जी, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 मन्ना डे, 4 लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे करेक्ट उत्तर होय. तर भारतीय राष्ट्रगीत जनगण मन याचे रचयिता रवींद्रनाथ टागोर हे होत, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? 1 गाईची, 2 शेळीची, 3 मेंढीची, 4 म्हैस या प्राण्याची. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 शेळी या प्राण्याची गाय आपल्याला जात उस्मानाबादी ही पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण? 1 कालिदास, 2 व्यासमुनी, 3 तुलसीदास, 4 सूरदास. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 व्यासमुनी करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, महाभारत या ग्रंथाचे दुसरे नाव जय संहिता हे होय, हेही आपण लक्षात ठेवावे. जय संहिता. विद्यार्थी मित्रो, आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे पर्याय येतात, चारही पर्यायाचे प्रश्न काय असतील हे शोधणं आपलं काम होय, जेणेकरून आपला अभ्यास अजून सुकर होईल, सोयीस्कर होईल. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? 1 त्र्यंबकेश्वर, 2 महाबळेश्वर, 3 सातारा, 4 सोलापूर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 त्र्यंबकेश्वर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 जळगाव जिल्ह्यात, 2 वर्धा, 3 सातारा, 4 नागपूर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 सातारा हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती? 1 8, 2 7, 3 9, तर 4 10. विद्यार्थी मित्रो, मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहेत. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीवर कोणते मोठे धरण आहे? 1 जायकवाडी, 2 विष्णुपुरी, 3 गंगापूर, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 जायकवाडी धरण ज्या जलाशयाचे नाव नाथसागर असं आहे, तर ते गोदावरी नदीवरील सर्वात मोठं धरण होय. विद्यार्थी मित्रो, गंगापूर व विष्णुपुरी हे धरणही गोदावरी नदीवरच आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 जालना, 2 बुलढाणा, 3 बीड, 4 धाराशिव. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे? 1 लिली, 2 गुलाब,
3 कमळ, 4 चाफा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 कमळ हे करेक्ट उत्तर होय. तसेच लिली हे जपान या देशाचे राष्ट्रीय फूल आहे, हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? 1 उत्तर प्रदेश, 2 गोवा, 3 केरळ, 4 राजस्थान. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 राजस्थान हे करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा हे होय, हेही आपण लक्षात ठेवावे. तर लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेशचा नंबर आपल्याला 1 नंबरला असलेला पाहायला मिळतो, म्हणजेच सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश होय. तसेच विद्यार्थी मित्रो, केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन होते, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता? 1 छत्रपती संभाजीनगर, 2 धाराशिव, 3 वर्धा, 4 पालघर. विद्यार्थी मित्रो, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील शेवटचा निर्माण झालेला जिल्हा होय, किंवा सर्वात नवीन जिल्हा असं आपल्याला म्हणता येईल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, छत्रपती संभाजीनगर व धाराशिव हे दोन जे नाव आहेत विद्यार्थी मित्रो, तर ते नामकरण झालेले नवीन नाव आहेत, त्यामुळे आपल्याला हेही उत्तर ऑप्शनमध्ये उत्तर आहे असे वाटू शकते. तर विद्यार्थी मित्र, शेवटचा जो जिल्हा आहे तो पालघर होय. औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण होऊन छत्रपती संभाजीनगर हे नाव ठेवण्यात आले, तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण होऊन धाराशिव हे नवीन नाव धारण केलेले आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, मानवी हृदयाला किती कप्पे असतात? ऑप्शन 1 4, 2 3, ऑप्शन 3 2, तर ऑप्शन 4 1. विद्यार्थी मित्रो, मानवी हृदयाला 4 कप्पे असतात, 2 आलय व 2 अलिंद व 2 निलय, ज्याला आपण ऑरिकल आणि व्हेंट्रिकल म्हणतो. तर एकूण 4 आपल्याला त्यांची संख्या पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, लिंबामध्ये म्हणजेच लिंबू या फळामध्ये लिंबामध्ये कोणते जीवनसत्व असते? 1 ब, 2 ड, 3 अ, 4 क. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 क करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, त्याला आपण सायट्रिक ॲसिड म्हणजे सायट्रिक आम्ल असाही म्हणतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, ह्या जीवनसत्व क अभावे आपल्याला स्कर्वी नावाचा रोग झालेला पाहायला मिळतो, तर तोही प्रश्न आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावा. स्कर्वी हा जीवनसत्व क अभावे होणारा रोग होय. पुढचा प्रश्न, भारतीय चलन कोणत्या देशात प्रमाणित आहे? तर विद्यार्थी मित्रो, चलन प्रमाणित असणे म्हणजे चालणे. तर भारतातले पैसे कोणत्या देशात चालतात असा हा प्रश्न आहे. 1 चीन, 2 बांगलादेश, 3 भूतान, 4 नेपाळ. विद्यार्थी मित्रो, नेपाळमध्ये गेल्यानंतर आपल्याला चलन बदलून घेण्याची गरज नाही, तर डायरेक्ट आपले पैसे तिथे चालतात आणि तिथले पैसेसुद्धा भारतामध्ये चालतात. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काडीपेटी गुलामध्ये कोणता पदार्थ असतो? 1 सोडियम, 2 तुरटी, 3 फॉस्फरस, 4 नायट्रोजन. विद्यार्थी मित्रो, आपली जी गुलाची काडी आपण ज्याला म्हणतो किंवा काडीपेटीची काडी जी असते त्यामध्ये आपल्याला फॉस्फरस नावाचा पदार्थ असलेला पाहायला भेटतो, जो की घर्षणाने पेट घेतो. पुढचा प्रश्न, गोलघुमट कोठे स्थित आहे? 1 आग्रा, 2 बिदर, 3 विजापूर, 4 अजिंठा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 विजापूर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आदित्ययान कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? 1 2 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 3 जानेवारी आणि 4 2 सप्टेंबर. विद्यार्थी मित्रो, 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्ययान सूर्याच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले, ही बाब आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 4 2 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. अशाच प्रकारच्या अजून प्रश्नावलीसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. तसेच विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.